नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 अभ्यासणार आहोत आणि या प्रकरण क्रमांक 5 चे नाव आहे स्वराज्य स्थापना। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या आणि 17व्या शतकामध्ये मुघलांशी संघर्ष करून हे जे साम्राज्य आहे, महाराष्ट्राचं साम्राज्य मिळवलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करून ते स्वतः स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून समोर आले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदू साम्राज्य स्थापन केलं। इथपर्यंतची माहिती आपल्याला आहे आणि या संदर्भातली माहिती आता आपण या प्रकरणामध्ये विस्तृत स्वरूपात अभ्यासणार आहोत। तर चला आपण पाहूया प्रकरण क्रमांक 5 स्वराज्य स्थापना। या स्वराज्य स्थापनेमध्ये 17व्या शतकामध्ये म्हणजे 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्वाचा उदय झाला आणि या युगप्रवर्तक व्यक्तिमत्वाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की त्यावेळेस असणारी जी सत्ताधारी आहेत, अन्यायी अशा प्रकारचे सत्ताधारी होते, ह्या सत्ताधाऱ्यांचा नाश केला आणि स्वतः स्वराज्याची स्थापना केली। अशा प्रकारचे जे युगप्रवर्तक आहेत यांच्या जन्म संदर्भात आता आपण माहिती पाहूया। त्यांचा जन्म जो आहे हा त्यांचा जन्म शके 1551 साली फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीयेला झालेला आहे। 19 फेब्रुवारी 1630 साली म्हणजे इंग्रजी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। तो जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून अगदी जवळ असणाऱ्या अंतरावर किंवा जुन्नरच्या परिसरामध्ये असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे। या संदर्भातली माहिती आपण आता 4थी मध्ये सुद्धा अभ्यासलेली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या ठिकाणी झालेला आहे। याचबरोबर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांची माहिती पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच काय आहे की त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की ते कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तर आपण त्यांच्या वडिलांबद्दलची माहिती पाहूया। वडिलांचं नाव आहे शहाजीराजे। तर शहाजीराजे जे आहेत, शहाजीराजे भोसले, तर छत्रपती शहाजीराजे भोसले जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत। हे वडील काय करत होते, तर हे वडील दक्षिणेमध्ये असणाऱ्या निजाम शहाच्या दरबारामध्ये मातब्बर अशा प्रकारचे एक सरदार होते आणि दख्खनच्या भूभागामध्ये त्यांचं अतिशय वर्चस्व असणारे असे ते सरदार होते। आणि ह्या हे सरदार असतानाच त्या कालखंडामध्ये मुघल निजामशाही जिंकण्याची मोहीम मुघलांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे हलवण्यात आलेली होती किंवा मुघलांनी ठरवलं होतं की आता काय करायचं, आपल्याला दक्षिणेकडे असणाऱ्या या निजामशाहीला संपवायचं आहे आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा आहे। मग याच वेळेस मुघलांनी काय केलं की विजापूरमध्ये असणारा जो आदिलशाह आहे, ह्या आदिलशाहाच्या मदतीने किंवा त्याची मदत घेतली आणि मदतीने मुघलांनी निजामशहावर आक्रमण केले। आणि निजामशहावर आक्रमण केल्यानंतर 1636 मध्ये झालेल्या युद्धामध्ये या निजामशाहीचा म्हणजे निजामशाही जी आहे त्या ठिकाणी पराभूत झाली आणि त्या ठिकाणी ती नष्ट झाली। आणि त्यानंतर मुघलांचे आणि आदिलशाहीचे राज्य जे आहे हे दक्षिणेच्या पठारावर किंवा दक्षिणेकडे होऊ लागलं। मग याच कालखंडामध्ये म्हणजे तसं छत्रपती शहाजीराजे भोसले यांना वाटत होतं किंवा यांची भावना होती की मुघलांनी दक्षिणेकडे येऊ नये किंवा दक्षिणेकडे आक्रमण करू नये अशा प्रकारची भावना होती आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेले होते, परंतु त्यांच्या या प्रयत्नाला अपयश आलं आणि निजामशाही संपली। यानंतर त्यांना काय झालं की विजापूरमध्ये असणारा हा जो आदिलशाह आहे, ह्या आदिलशहाने त्याला दरबारामध्ये म्हणजे छत्रपती शहाजीराजे भोसले यांना सरदार म्हणून ठेवलेलं होतं। आणि सरदार असताना त्यांच्याकडे असणारी त्यांची जी वतनदारी होती, ही वतनदारी भीमा आणि नीरा अशा प्रकारच्या 2 नद्या आहेत। ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणारे भीमा आणि नीरा या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणारे जे काय परगणे आहेत, आपण मागील प्रकरणामध्ये परगणे म्हणजे काय पाहिलेलं आहे, तर गावांचा समूह किंवा चमू, तर त्याला काय म्हणतात, परगणे असं म्हणतात। तर या परगण्यामध्ये पुणे, चाकण, सुपे आणि इंदापूर
हे सगळे जे परगणे आहेत, हे सगळे परगणे भीमा आणि नीरा या नदीच्या खोऱ्यामध्ये होते आणि यांची जी वतनदारी आहे ती पहिल्यापासून शहाजी राजे यांच्याकडे होती आणि ती शहाजी राजे यांच्याकडची वतनदारी शहाजी राजे यांच्याकडेच निजामशहाने आदिलशहाने ठेवली आणि आदिलशहाला सरदार म्हणून विजापूरमध्ये ठेवलं. मग आता हे जे शहाजी राजे आहेत, हे शहाजी राजांबद्दल आता आपण माहिती पाहूया. शहाजी राजे अतिशय पराक्रमी अशा प्रकारचे राजे होते आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यांची इच्छा होती का मुघलांनी दक्षिणेमध्ये येऊ नये, पण तरी सुद्धा दक्षिणेमध्ये आक्रमण करून हे निजाम आलेले होते. हे एक पराक्रमी राजे होते किंवा पराक्रमी सरदार होते, बहादूर होते, त्यानंतर ते धैर्यशील आणि बुद्धिमान देखील होते. श्रेष्ठ राजनीतिक होते, उत्तम धनुर्धर होते. याशिवाय त्यांच्यामध्ये अनेक ज्या कला आहेत त्या कला पटाईत होत्या. युद्ध कला कोणकोणत्या, तर तलवारबाजी, यानंतर पट्टा चालवणे आणि भाला चालवणे, या सर्व गोष्टींमध्ये ते पटाईत होते. म्हणून जहागिरी जी आहे, ही जहागिरी कर्नाटक मध्ये असणारी जी बंगळूर आहे, या बंगळूरची जहागिरी या विजापूरचे जे निजामशाह आहेत, विजापूरचे जे आदिलशाह आहेत, हे आदिलशहाने यांना बंगळूरची जहागिरी देऊन टाकली. जहागिरी म्हणजे काय की पूर्वी पगार जो आहे तो पगार सैनिकांना दिला जात नसे, तर ती पगाराऐवजी रक्कम जी आहे ही रक्कम कराच्या स्वरूपामध्ये त्यांना विशिष्ट परगण्यातून किंवा त्या क्षेत्रातून मिळेल एवढी वतनदारी किंवा एवढी जहागिरी जी आहे ती त्याला दिली जायची आणि त्यातून मिळणारा कर जो आहे हा कर स्वतःकडे ठेवून उरलेला कर कुणाकडे द्यायचा आहे, राजाकडे द्यायचा आहे. तर त्यात तो जो पगार आहे किंवा तो जो कर त्याला मिळतो तोच पगाराच्या स्वरूपामध्ये असे. तर अशा प्रकारे वतनदारी, बंगळूरची वतनदारी सुद्धा काय झालेली आहे, जहांगीरांनी दिलेली आहे. हे बंगळूर आज कुठे आहे, कर्नाटक मध्ये आहे. तर ही जहागिरी दिल्यानंतर आता आपल्याला पाहायचंय की त्याच वेळेला त्याच कालखंडामध्ये म्हणजे जहांगीर अशी फुकट कोणी देत नाही, तर हे कर्तबगार असल्यामुळे त्यांनी सरदार कालखंडामध्ये किंवा ते सरदार असताना अनेक वेगवेगळ्या राज्यांवर चढाया केल्या आणि त्यातील बरेचसे क्षेत्र जिंकण्याचं काम केलं. कोणकोणते, तर महाराष्ट्रामध्ये असणारे अनेक क्षेत्रांवर शहाजी राजांनी आक्रमण केलं. यानंतर कर्नाटकमध्ये असणाऱ्या अनेक साम्राज्यावर किंवा इतर काही भाग जे दुसऱ्याकडे आहेत त्यांच्यावर आक्रमण करून ते या विजापूरच्या आदिलशहाच्या साम्राज्यामध्ये सामील केले. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सुद्धा असणाऱ्या अनेक भूभागांवर त्यांनी आक्रमण केली. तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारची कामगिरी असल्यामुळे त्यांना कर्नाटक मधील बंगळूरची जहांगीरी दिली आणि ही जहांगीरी दिल्यानंतर ही जहांगीरी त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी काय काय जिंकलं, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे जे प्रांत आहेत या प्रांतामधील बरेचसे भाग त्यांनी जिंकलेले होते. आता यानंतर आता आपल्याला काय पाहायचं आहे की आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे आणि आता शिवराय आणि जिजाबाई यांच्याबद्दलची माहिती थोडक्यामध्ये पाहायची आहे. तर या कालखंडामध्ये ज्यावेळेस शहाजी राजांना इकडं तिकडं लढाईसाठी जावं लागायचं, अशा कालखंडामध्ये बंगळूरमध्ये जिजाबाई आणि शिवाजी किंवा शिवबा यांना ठेवण्यात आलेलं होतं. आणि यांना ठेवण्यात आल्यानंतर बंगळूरमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणासंदर्भामध्ये त्यांनी बऱ्याचशा योजना आखल्या होत्या आणि या शिक्षणाची सोय म्हणता येईल आपल्याला ही शहाजी राजे यांनी केलेली होती. यानंतर शहाजी राजांची एक इच्छा होती. त्यांची इच्छा अशी होती की या ठिकाणी बाहेरून आलेले जे मुघल आहेत ह्या मुघलांची सत्ता उखडून या ठिकाणावरून काढून टाकायची आणि त्याच्याऐवजी हिंदवी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी करायची, अशा प्रकारचे त्यांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न वीरमाता जिजाबाईंना सुद्धा याची कल्पना होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असल्यामुळे म्हणून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना असल्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत त्यांना
प्रेरणा दिली होती की आपण काय करणार आहोत, म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहोत. आणि म्हणून इतिहासामध्ये शाहू महाराजांना नाही, शहाजी राजे भोसले यांना या स्वराज्य स्थापनेचे संकल्पक म्हणून ओळखलं जातं. स्वराज्य स्थापनेचे संकल्पक कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ही त्यांची इच्छा होती. यानंतर काही कालखंड गेल्यानंतर शहाजीराजेंनी काय केलं की शिवबा आणि जिजाबाई या दोघांना बंगळूर या ठिकाणावरून आपल्या काही विश्वस्त लोकांसोबत त्यांना शिक्षणासाठी म्हणा किंवा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणापेक्षा पुणे हे सुरक्षित राहील म्हणून त्यांना पुण्याच्या ठिकाणी पाठवण्यात आलं किंवा हलवण्यात आलं. सर्वांच्या लक्षात आलं असेल. शहाजीराजे हे बंगळूरला होते. ह्या बंगळूरला असताना त्यांच्या मनामध्ये काय संकल्पना होती? स्वराज्याची संकल्पना ही छत्रपती शहाजीराजे यांच्या मनामध्ये होती आणि याबद्दलची कल्पना जिजाबाई यांना देखील होती आणि त्यांनी त्याबद्दल शाश्वती किंवा त्याबद्दल प्रेरणा देण्याचं काम जे आहे ते सतत करत होत्या. परंतु शहाजीराजेंना युद्धासाठी बाहेर जावं लागत होतं आणि ते सरदार म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलं आपल्या काही विश्वस्तांसोबत. तर इथपर्यंत आपण आता शहाजीराजे यांच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढे वीरमाता जिजाबाई यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर वीरमाता जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि शहाजीराजे यांच्या पत्नी. तर ह्या ज्या आहेत यांचा जन्म जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदखेडा नावाचं एक शहर आहे आजच्या मितीला आणि त्यावेळेस गाव असेल. तर ह्या शिंदखेडा या गावामध्ये सरदार लखुजी राजे जाधव यांच्या घराण्यामध्ये किंवा यांची ही मुलगी. प्रत्येकदा लक्षपूर्वक आहे का? वीरमाता जिजाबाई या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे शिंदखेडा आहे या खेडामध्ये यांचा जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं सरदार लखुजी राजे जाधव. आणि ह्या लखुजी राजे जाधव यांनी आपल्या मुलीला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्येमध्ये त्यांना पारंगत केलेलं होतं. हेच पारंगत करत असताना त्यांनी लष्करी विद्या त्या कालखंडामध्ये मुलींना फारशी दिली जात नव्हती, तरी देखील या लखुजी राजे यांनी शिक्षणाबरोबर आणि वेगवेगळ्या विद्यांबरोबर लष्करी विद्या सुद्धा यांना दिलेली आहे. आणि या ठिकाणी एक मुद्दा आहे की प्रोत्साहन स्वराज्य स्थापना करण्यासाठी म्हणजे करण्याची इच्छा ही शहाजीराजेंची होती आणि त्यासाठी त्या सदैव प्रोत्साहित त्यांना करत असत की ठीक आहे. म्हणजे त्यांना आठवण करून देत होते की स्वराज्याची स्थापना करण्याची तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे किंवा तुमची संकल्पना आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देण्याचं कार्य जे आहे हे वीरमाता जिजाबाई यांनी केलेलं आहे. वीरमाता जिजाबाई ह्या अतिशय कर्तबगार होत्या आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. म्हणजेच राजनीतीबद्दल त्यांना एकदम गाढ अशा प्रकारचं ज्ञान होतं. अशा प्रकारच्या कर्तबगार ह्या वीरमाता जिजाबाई आहेत आणि एक द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. यानंतर शिवरायांचं मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी लहानपणापासूनच केलेलं होतं. लहानपणापासून तर फार मोठ्या कालखंडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गुरुच्या स्वरूपामध्ये आणि मार्गदर्शकाच्या स्वरूपामध्ये राजमाता किंवा वीरमाता जिजाबाई यांनी आपलं कार्य केलेलं आहे. यानंतर शिवबाई यांना त्यांनी शिक्षा दिलेल्या आहेत. म्हणजे शिक्षा म्हणजे काय? शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की त्या एक प्रकारच्या त्यांच्या गुरु देखील होत्या. तर त्यांनी कोणकोणते असे शिक्षण जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले आहेत तर त्याची या ठिकाणी काही माहिती आहे ती माहिती पाहूया.
त्यांनी त्यांना शीलवान बनवण्याचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर सत्यताप्रिय, याचबरोबर वाक्चातुर्य, वाक्चातुर्य बरोबर क्षमता, त्यानंतर धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजय आकांक्षा आणि स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहण्याचे जे काय शिक्षण असेल ते त्यांना देण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? राजमाता किंवा वीरमाता जिजाबाई यांनी केलेले आहे. म्हणजे आपले सगळे कर्तव्य पार करून याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर अशा प्रकारचे चांगले संस्कार आणि शिक्षण त्यांना दिलेले आहेत की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये नेहमी स्वराज्याबद्दलची स्वप्न राहतील. परत एकदा पाहूया. शीलवान म्हणजे त्यांच्यावर संस्कार कोणते झालेले आहेत? शीलवान, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजय आकांक्षा आणि स्वराज्य स्थापनेची स्वप्ने, अशा प्रकारचे संस्कार या ठिकाणी माताने छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये किंवा शिवाजी महाराजांवर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या आजच्या स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. याचबरोबर त्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे ते जे ज्या भौगोलिक स्थितीमध्ये काम करत होते, भौगोलिक स्थितीमध्ये म्हणजेच नीरा आणि भीमा या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या पुण्याचं जे क्षेत्र आहे, पुणे, चाकण, सुपे आणि इंदापूर या क्षेत्रामध्ये असणारी भौगोलिक स्थिती डोंगराची किंवा सह्याद्री पर्वतरांगांची होती. आणि ह्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या भौगोलिक स्थितीचा त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास करून आपलं म्हणजे साम्राज्य विस्तार करण्यासाठी त्याचा भरपूर उपयोग केलेला आहे. आणि गनिमी कावा पद्धत त्या ठिकाणी वापरण्यात आलेली होती. तर त्या ठिकाणी काही गोष्टी प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी असणारे मावळ आणि खोरे हे प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वत रांगामध्ये एकूण 12 मावळ आणि खोरे होते, हे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. 12 मावळ आणि खोऱ्यांचे नाव मी या ठिकाणी सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. पवन मावळ पहिला, त्यानंतर दुसरा मावळ आहे हिरवड मावळ, त्यानंतर गुंजन मावळ, पौंड मावळ, त्यानंतर मुठे मावळ, मुठे खोरे, मुसे खोरे, काणद खोरे, रोहिड खोरे, त्यानंतर वेळवंट खोरे, त्यानंतर अंदर मावळ, नाणे मावळ आणि कोर बारसे मावळ. कोर बारसे मावळ हे 12वे मावळ आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पवन, हिरवड, गुंजळ, पौंड, मुठे, मुसे, काणद, रोहिड, वेळवंट, अंदर, नाणे आणि कोर बारसे मावळ इत्यादींची माहिती आपण इथे पाहिलेली आहे. तर या ठिकाणी या प्रकरणाचा पहिला भाग समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि पुढच्या तासिकेला या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्या बद्दलची माहिती घेऊया. ओके.